आता कलाकारिता आहेच, पण मुलांना मुलींना नाटकामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करतात, ही मंडळी नाटकात काम करतात आणि मग पुढे जाण्याचा प्रत्येकाचा तो आहे, वादच नाही. पण रसिकांसाठी मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. पण मला आता एकच दिसलं की देशामध्ये कराओकेचे कार्यक्रम सगळे जे आहेत ना ते रसिकांसाठी होत आहेत, विशेषतः रसिक तर जास्त आनंद घेतात म्हणणाऱ्यांपेक्षा. म्हणून सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवू कलाकारांसाठी. मी या ठिकाणी आलेली बाळिकांना विनंती करतो की त्यांनी स्मिता कोरपे यांचा या ठिकाणी सत्कार करावा. असं ठेवलं व्यवस्थित एवढ्यासाठी त्यांनी जास्त सत्कार केला. स्मिता कोरपे या सुद्धा गायक आहेत, चित्रकार आहेत, पण अजून स्टेजवर येत नाही. तसं आता पुटीने सांगितलं तसं पुटी असतील, वाळिंबी असतील यांची जबाबदारी आता खांडेकर असतील की त्यांना गाठायचं आणि त्यांना अशी मंडळी आपण प्रवाहात आणली पाहिजे. त्याचबरोबर पुटेला विनंती करू शेजवळांचा आपण सत्कार. त्याचबरोबर हेमंत कासर यांचा सत्कारही बुटे करत आहेत. बुटेच्या हस्ते एवढ्यासाठी केला की बुटे हे फॅमिलीच त्यांची संगीतातली आहे आणि कासरांना त्यांचं गाणं फार आवडलं. त्यांचं लक्षात आलं त्यांच्याकडे जाऊन शिकायला हरकत नाही, ते शिकतील हळूहळू. त्याचबरोबर अनिल वाळिंबेचा सत्कार सुद्धा या ठिकाणी बुटेने करावा. राजेश कोरपे आलेले आहेत, त्यांनी खूप पुढे यायचं. त्याचा सत्कार खांडेकर सर आपण करावा. एवढ्यासाठी करतोय तुमच्या हस्ते की त्यांचा नंबर घ्या आणि पुढच्या कार्यक्रमाला त्यांनी गायलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी बुटेंची आई आहेत, महेश बुटेंची आई, त्यांनी खूप श्रेय द्यायचं. त्याचा सत्कार वाळिंबे सरांना विनंती करतो. आई बरोबर सत्कार फोटो किरण आडागळे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. माननीय शेजवळ वहिनींना विनंती करतो किरण आडागळे सत्कार करावा. आरती वाणींचा या ठिकाणी सत्कार होतोय. कोरपे मॅडमला विनंती करतो की त्यांचा आपण सत्कार करावा. धनश्री बागडे यांचा सत्कार होतोय. हेमंत कासरांना विनंती करतो की त्यांचा श्रीपाद जोशी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. वाळिंबे सरांना विनंती करतो की जोशीचा सत्कार. पहिल्यांदा वर्षाताई नूरजान आणि सुरैया दोन जणांची गाडी ते घ्यायला येते. नूरजानचं फार उत्कृष्ट एक आहे. आता त्यांचं एकदा गाणं मी ऐकलेलं आहे, गायलेलं आहे त्या माझ्याकडे. या ठिकाणी निरंजन जोशीचा सत्कार या ठिकाणी कोरपे मॅडम करतायत. या जलील शेख आलेले त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. ते आमच्या अल्बोग्रामच्या अध्यक्षा सारिका देशपांडे त्यांचा सत्कार करतात. आपण एक फिल्म क्लबची सोसायटी आहे,
जे जे गाणारे आहेत ना त्यांनी ते चित्रपट बघा. तुमच्या लक्षात येईल की तुमचं गाण्यामध्ये सुद्धा वेगळी प्रगती होईल. तुम्हाला जगातली वेगळी गाण्याचं कळेल थोडक्यात. कोरबे मॅडम या ठिकाणी सारिका देशपांडेंचा सत्कार. डॉक्टर सारिका देशपांडे सॉरी. लेखिका आहेत त्या, छान परीक्षण करतात. त्यांचं चित्रपटांचं सुद्धा परीक्षण म्हणजे तुम्हाला वाचण्यासारखं असतं. त्याचे हजारो पिक्चर बघितले असतील असा माझा अंदाज आहे. परंतु जगातल्या चित्रपटांचं एवढं ज्ञान असणारी सातारमध्ये व्यक्तिमत्व आहे. आपण त्यांचं असं ऐकलं आपल्या लक्षात होता. धन्यवाद. अरुण कुलकर्णी साहेब त्यांचा सत्कार या ठिकाणी राजेश कोरपेने करावा अशी विनंती करतो. आणि महेश बुटे यांचा सत्कार शिवा राजेश कोरपे आपण या. ओके, एकदा फक्त दीप प्रज्वलन करून घ्यायचं. आपण पुन्हा पाहिजे का नाही? महत्वाचा एक सत्कार आला. इंग्लिश त्या गायला सुरुवात करते. आता सुरेखा शेजवळांनी गायला सुरुवात केलं. तिथे त्या अनुभव फिल्म क्लबच्या देशपांडे आहेत, त्या सुद्धा पुढच्या वेळापासून गातील माझं गाणं ऐकूनच मला गाते. माझा हा प्रयत्न आहे, आपण गोड मानून घ्या अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मेरी भीगी भीगी सी पलकों पे रह गए, जैसे मेरे सपने बिखर के। जरे मन तेरा भी किसी के मिलन को अनामिका बिखर सी, मेरी भीगी भीगी सी। मेरी
कार्यक्रमात एखादं गाणं